एका बाजूने असेल आम्ही पेटकर, त्यांना फाईट करतील रायडर्स. नाणेफेक झाली आहे. टॉस कोण जिंकलाय? आम्ही पेटकर have won the toss and they have decided to. पेटकर निर्णय काय असेल? फिल्डिंग का? येस, क्षेत्ररक्षण निवडलंय. आमंत्रित केलंय हरीश गावण आणि रोहित म्हात्रे कंपनीला. कृपया करून जिंकलेले संघ असेल मलाली मारतान, सुजल प्रतिष्ठान आणि लायल संघाचे दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. चिठ्ठ्या उडवल्या जाणार नाहीयेत. तिघांमध्ये रेस होईल. रेसमधून जो 1 नंबरला येईल त्याला बाय दिली जाईल. चला माणूस आपला तयार करून ठेवा. लायल संघाचा संघनायक सुजल प्रतिष्ठान संघाचा संघनायक इकडे कृपया करून. आपला स्पर्धक ठेवला जाईल. तिघांमध्ये शर्यत लागली जाईल. ग्राउंडवर या साईडला यायचं. जो पहिला येईल त्याला बाय मिळली जाईल. रेस चल रेस में कोई जीतता है तो कोई हारता है, तो वही बात होगी. जिसको मिलेगी बाय. मुझे लगा है पांचों के लिए तोड़ा जाए तो अच्छा. यस, चालू सामन्याकडे वळतोय आपण. हॅलो, नविता नंदकुमार ग्रामपंचायत सदस्य म्हात्रे असेल की आपण इथे यायचं आहे कृपया करून. सुप्रिया लीलाधर म्हात्रे गावचे सरपंच यांना विनंती असेल की आपण इथे असाल तर उपस्थित राहायचं आहे. सुजल प्रतिष्ठान याचे संघनायक लायन संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेले आणि माझे खेळाडू सचिन. आम्ही मुलाखतीकडे जातोय थोडासा. सचिन, काय सांगू शकतात या सामन्याबद्दल आपण? हॅलो, आत्ताच क्रिकेटविषयी एकच सांगू शकतो की क्रिकेट या खेळामध्ये कुठलंही भवितव्य बोलू शकत नाही. कोणीही जिंकू शकतो. तर हे आपलं खेळच दाखवू शकेल आणि ती कुठलीही टीम असो. तेच मी एवढंच बोलू शकतो. थैंक यू वेरी मच सचिन. और यहाँ हमारे बच्चे लोगों से मुलाकात है. कौन सी टीम जीतेगी? 3 इससे ही जाएगा और सुरेश थे हमारे साथ. लेकिन चलिए जल्दी जल्दी मुकाबला शुरू करें. अंपायर जल्दी जल्दी मुकाबला शुरू कर. ज़्यादा वक्त बर्बाद मत कीजिए. यस, थँक्यू. आपण ऐकत होता जितेगावचाच एक बुलंद आवाज कृष्णा म्हात्रे सरांचा. तदनंतर मी अविनाश ठाकूर दादर पेंट घेऊन चलतोय मैदानाकडे. एक मेगा मुकाबला, बिग फाईट, बिग ब्लास्ट मैदानाकडे दाखल होत आहेत 2 संघ. एका बाजूने आम्ही पेटकर फाईट करतील टीम रायडर्सला. रायडर्स संघाचा विचार केला तर आजचा दिवस ज्या संघाने गाजवला आहे दुपारच्या सत्रामध्ये आणि जो संघ सकाळचं सत्र गाजवत उपांत्य फेरीत दाखल झाला आहे तो म्हणजे प्रतीक म्हात्रे याचा संघ. टीम आम्ही पेटकर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आमंत्रित केलाय हरीश गावण अँड कंपनीला. म्हणजेच टीम रायडर्सला फलंदाजीसाठी येणारी 2 षटकं किती धावांची मजल मारू शकेल रायडर्स संघ आणि किती धावांपर्यंत रोखू शकेल टीम आम्ही पेटकर. बॉलर तयार. राईट राऊंड द विकेट. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल. रोहितच्या विकेटचं पतन. पहिला धक्का. डीजे यस, डीजे मास्टर सुट्टीवर गेलेत. आम्हीच कंटिन्यू करतो. पहिल्याच बॉलवर अगदी फलंदाजाचा ॲटिट्यूड ठेचणारा मधल्या स्टंप वाकवलाय गोलंदाज सौरभ. काय गोलंदाजी. रोहित म्हात्रे सारख्या बलाढ्य फलंदाजाला पाठवलंय माघारी. अगदी विचार केला तर खराब चेंडू होता. लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू समाचार घेता आला नाहीये आणि चेंडू जाऊन यष्ट्यांना आदळलाय. पहिल्याच चेंडूवर फर्निचर उद्ध्वस्त. अजूनही संधी असेल. लकी ड्रॉ शेवटचा कॉल. सर्वांना सबस्क्राईब करा RS लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलला, ज्या चॅनलच्या माध्यमातून जितू आई एकता गाव कप 2025 ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. या चॅनलला सबस्क्राईब करा. तो स्क्रीनशॉट आयोजकांना दाखवा. आपलं नाव नोंदणी करा. या इनिंग नंतर आपण लकी ड्रॉ घेणार आहोत खास सबस्क्रायबर्सचा. नवीन बॅटर मैदानाकडे. गेले कित्येक वर्ष जिते गावाचा दबदबा टेनिस पटलावर ज्या फलंदाजाने ठेवलाय तो लीलाधर. यस, लीलाधरसाठी खोलवा टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. अगदी सहजरित्या चेंडूला फील्ड केले अवधूतनं. तत्पूर्वी 1 धाव टीमच्या खात्यामध्ये. आता मात्र टीमचा आणि लीलाधरच्या इनिंगचा
श्री गणेशा एका धावेने धावसंख्या 1च्या घरात. ऑन स्ट्राईक ज्याच्या फलंदाजीची वाट पूर्ण रायडर्स संघ नसेल तर पूर्ण जितेगाववासी पाहत असतील, तोच फलंदाज ऑन स्ट्राईक हरेश गावण. फेस करेल एक युवा गोलंदाज सौरभ, ज्याने पहिल्याच चेंडूवर रोहित म्हात्रेचा विकेट कमावलाय. यावेळेस हरेशसाठी पुढचा बॉल उंचावरून मारण्याचा प्रयत्न. टाळ्यांचा कडकडाट होतो इथे. टाळ्यांचा कडकडाट जय श्रीराम संघाच्या दिशेने होतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सौरभची बॉलिंग आवडली असेल तर. पहिल्याच चेंडूवर सौरभचा विकेट, सौरभने घेतला रोहितचा विकेट. तदनंतर एक धाव आणि आता हरेश फेकतोय. हरेशसाठी निर्धाव. सौरभचा पुढचा बॉल, आणखीन एक डॉट बॉल. जोरदार टाळ्या, टाळ्यांचा कडकडाट. आणि रन कोण करेल ती? कोण आहे का कॅप्टन? कॅप्टन नाव आहेत ना दिल्ली, कोण कॅप्टन आहे? त्यांना बोलव. सुजल प्रतिष्ठान, तदनंतर लायन्स, दोन्ही संघांनी या इथे आयोजकांकडे रिपोर्टिंग करायचे. हरेश गावणसाठी पुढचा बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल. अगदी क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूकडे पाहिलं जातं, यॉर्कर चेंडू. अगदी क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींना सन्मान. आणि एक विनंती असेल, यावेळी चिठ्ठ्या नाही उडवल्या जाणार. तर टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला सर्वात ट्रेंडिंग गोष्ट म्हणजे पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी, म्हणजे ज्या संघाला बाय भेटेल यासाठी परिश्रम करावे लागतील. भाग्यावर तुम्हाला राहता येणार नाहीये. मैदानामध्ये रनिंग करायची आहे. किती धावांची? सिंगल रन. ओके, षटकातला शेवटचा बॉल. सौरभ तयार. सौरभचा पुढचा चॉल अलॉंग द कार्पेट. लीलाधरनं खेळून काढलाय. लीलाधर उर्फ इल्लू या नावाची दखल पूर्ण पेन तालुका गेले कित्येक वर्ष घेते. तोच लीलाधर ऑन स्ट्राईकला होता. फक्त एकच धाव. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय. 1-3च्या घरात. काय गोलंदाजी. एकदा सौरभची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. काय बॉलिंग केली आहे. हरेश गावण, लीलाधर ठाकूर आणि रोहित म्हात्रेला ठेवलंय शांत. फक्त 3च धावा केल्यात खर्च. तर आता तीच गोलंदाजी कंटिन्यू करण्यासाठी नवीन गोलंदाज स्वतः कर्णधार प्रतीक. यस, ऑन स्ट्राईक आता पाहताय लीलाधर. ऑन स्ट्राईक सामना करेल राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रतीकचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. यस, पंचांकडे अपील केली जाते. पंच अतिश म्हात्रे सरांचा इशारा येतोय. अवे फ्रॉम द बॉडी, फलंदाजापासून दूर. यस, इट्स अ व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 म्हणजेच व्हाईट बॉल. स्वेअर मारा, दिशाहीन मारा. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 4च्या घरात. 1-4 अशी दयनीय अवस्था अशी म्हणायला हरकत नाही, कारण कमबॅक पाहिलंय गोलंदाजीमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक तयार. लीलाधरसाठी लोवर फुल टॉस. लॉंग ऑनच्या रिचेने 2 फिल्डर बॉल खाली. यस, चेंडूची उचल करेल, फेकी करेल. तत्पूर्वी 2 धावा टीम रायडर्सच्या खात्यामध्ये, 2 धावा लीलाधरच्या खात्यामध्ये. आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला चाललाय की काय, कारण टाळ्यांचा कडकडाट आम्ही पेटकर संघासाठी होतोय. कारण आम्ही मुलाखतीच्या वेळी ऐकलं की रायडर्स संघ गेले 4 वर्ष विजेता आहे. तर आता मात्र त्या संघाला पराभूत करण्यासाठी आम्ही पेटकर संघ मैदानात दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक तयार. आतापर्यंत चांगली कामगिरी. लीलाधरसाठी, लीलाधरने मारलाय उंचावरून. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार. लीलाधर ब्रँडेड षटकार. तरी एक विशेष अनाउन्समेंट. 7 स्टार ग्रुप जीते यांच्याकडून एक खास आकर्षण. बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाजासाठी
कूलर आलेला आहे. आमचं मंडळ खूप खूप आभारी. 7 स्टार जीते. धावसंख्या 12च्या घरात. लीलाधर ठाकूर ऑन स्ट्राईक. आणखी एक उंचावर मारण्याचा प्रयत्न. लेग बिफोर द विकेटची अपील केली जाते. अपील मात्र दाद नाही. अपील मध्ये उत्साह जास्त, वजन कमी. पंच अतिश मात्रे सर आम्हाला कळवताना लेग बाईटच्या रूपाने येते ही एक धाव. एका धावेने संघ पुढे चाललाय. 13. पहिल्या षटकात विचार केला तर सौरभनं काय गोलंदाजी केली होती. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजीसाठी आला प्रतीकवर आता तरी हल्ला चढवलाय म्हणायला काही हरकत नाही. फलंदाज लीलाधर. या षटकातले पहिल्या 17तले 3 चेंडू शिल्लक. प्रतीक तयार. हरेशनं टोलावलाय उंचावरून. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार आलाय. आणखीन एक रायडर्स संघासाठी षटकार. येस बाप तो बाप रहेगा हे गाणं आणि हरेश गावण आणि लीलाधर ठाकूर हेच मैदानामध्ये सांगतोय. दादागिरी दाखवतायत. हरेश गावणसाठी काय बॉल होता. अपील केली जाते. अपील मध्ये पुन्हा एकदा उत्साह जास्त आणि वजन कमी. येस इथं थोडीशी हूल दिली जाते गोलंदाजाला, मात्र त्याचा काहीसा फायदा मिळणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 रन्स. आतापर्यंत या षटकात 17 धावा आणि या षटकातला पहिल्या 17तला असेल शेवटचा चेंडू. लायन संघाचा येस लायन संघाचा प्रतिनिधी या आपण. यावेळेस मात्र चांगला चेंडू, वेगवान चेंडू, भन्नाट वेग या बॉलवर पाहायला मिळाला. अगदी मी तर म्हणेल एक चेंडू मिस केला. पंचांचा इशारा. षटक समाप्ती. पहिल्या 17ची समाप्ती. पहिल्या 17च्या नंतर संघ जाऊन पोहोचलाय. 20 रन्स. 10च्या सरासरीनं 20 या धावसंख्येची मजल मारली. जर विजय मिळवायचा असेल, सुपर 3 मध्ये जायचं असेल तर आम्ही पेटकर संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 21 धावा 10.50च्या सरासरीने जावं लागेल जर टॉप 3 मध्ये दाखल व्हायचं असेल. यस तत्पूर्वी डीजे लायन संघ या प्लीज, विनंती असेल. लायन संघ आपण लगेच यायचं आहे. डीजे 2 मिनिटं. सुजल प्रतिष्ठानचा कर्णधार उपस्थित आहे. आपणही या. लायन संघाचा प्रतिनिधी. तदनंतर चालू सामन्याचा विनर. या तिघांमध्ये होईल रेस. मैदानाच्या अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूने ते उजव्या बाजूपर्यंत एक रेस होणार. जो विनर असणार त्याला बाय मिळणार. धावसंख्या 20 झाले. 21ची गरज. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांचं समीकरण. आणि पुढच्या सत्रात आम्ही घेऊन जातोय कृष्ण म्हात्रे सरांनी यांच्याकडे. लायन संघ प्लीज, विनंती असेल. खूप सारे कॉल झालेत. एक प्रतिनिधी या. आपल्यातला एक चांगला रनर याची आवश्यकता आहे आपल्या संघाला. जर काहीही 2 षटकांचा सामना न खेळता जर पुढच्या फेरीत दाखल व्हायचं असेल तर या लायन संघ आपला एक प्रतिनिधी पाठवा. एक उत्कृष्ट धावपटू. येस विनंती असेल. खूप सारे कॉल झालेत. एक सुंदर असं आयोजन पाहताय आपण गेल्या 3 दिवसामध्ये. लक्ष्मीनारायण व देऊळाली क्रिकेट क्लब जीते यांच्या मार्फत त्या आयोजनाचा सन्मान करा, विनंती असेल. सुजल प्रतिष्ठानचा कर्णधार उपस्थित आहे. चला लगेच सामना चालू करून घ्या. जास्त वेळ घालवू नका. जर उशीर झाला तर मग पॅनल्टीचा सामना करावा लागेल याची विनंती घ्या. खूप सारे कॉल झालेत. चला लायन संघाला विनंती असेल. अशी वॉर्निंग आहे तुम्हाला. आपण लवकरात लवकर इकडे या. येस सुजल प्रतिष्ठानचा प्रतिनिधी उपस्थित आहे. तदनंतर चालू सामन्याचा विनर. एका बाजूने रायडर्स, दुसऱ्या बाजूने पेटकर. कोण बाजी मारणार. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष. ऑन स्ट्राईकला फलंदाज पाहताय सूरज. मागच्या सामन्याचा सामनावीर तर त्याच्या समवेत प्रतीक. इट्स ओव्हर टू कृष्णा म्हात्रे सर. जीतने के लिए 21 रनों का टारगेट सामने है
क्योंकि 10.5 के रन से रन रेट बनाना होगा तभी आप मुकाबला जीत सकते हैं। लेकिन आने वाला वक्त बताएगा मैदान पर कौन है हीरो और ट्रॉफी का हकदार कौन बन जाता है, जिसके ऊपर तीसरा दिन का आज विनर निकाला जाएगा। लेकिन सभी की निगाहें डटी हुई है मैच के ऊपर, लेकिन कौन हीरो है और कौन जीरो है आने वाला वक्त बताएगा। तरी एक विशेष अनाउन्समेंट, लायन्स संघाचा प्रतिनिधी आला का? येस, येतोय. सामन्याला होते सुरुवात. बॉल पंचांचा इशारा, बॉल द्यायचा आहे मैदानाकडे. बॉल घेऊन जा थोडा कृपया करून. आणि मी बायची रूपरेषा तुमच्या समोर मांडतो. अगदी मैदान व्यासपीठाच्या डाव्या बाजूने रनिंग चालू होईल. अगदी तो बॅनर पाहताय त्या दिशेने, तदनंतर व्यासपीठाच्या दिशेने अशी रनिंग होईल. आणि या रनिंगमध्ये 3 संघाचे 3 प्रतिनिधी धावतील. जर कोणाला दुखापत झाली तर आयोजक जबाबदार राहणार नाहीत, त्यामुळं काळजी घ्या, काळजी करून धावा. जरी आपण पहिलं आलं नाही तरी काय सामना गमावणार नाही आहेत. फक्त पुढच्या राऊंडमध्ये जाण्यासाठी 2 षटकांचा सामना खेळावा लागेल, एवढंच होईल. मात्र कोणतीही दुखापत होणार नाही याची दखल घ्यायची आहे. आणि आपल्यातला एक उत्तम धावपटू पाठवायचा आहे. एका बाजूने लायन्स, पहिल्या दिवशी ज्या संघाचा दबदबा राहिला तो लायन्स संघ. तदनंतर कालच्या दिवसात आपण ज्या संघाचा दबदबा पाहिला तो सुजल प्रतिष्ठान संघ. तदनंतर आज मात्र एका बाजूने हरेश गावण, दुसऱ्या बाजूने प्रतीक, एका बाजूने आम्ही पेट करते, दुसऱ्या बाजूने राइडर्स. इट्स ओवर. चलिए मुकाबला शुरू कीजिए. 21 रनों की जरूरत. सौरभ और प्रतीक दोनों बल्लेबाज मैदान पर. जीता गांव के स्टार खिलाड़ी हरेश गावण गेंदबाजी करेंगे. पहली गेंद राइट हैंड ओवर द विकेट. सौरभ के लिए फुल टॉस गेंद थी, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी और इसी के साथ 1 रन मुकम्मल होता हुआ दूसरा लेना चाहते बल्लेबाज और इसी के साथ दूसरा रन भी मुकम्मल होता हुआ 2 रनों के साथ सौरभ ने अपना खाता खोला. टीम का भी खाता खुल चुका है. या हमारे साथ बैठे हुए अतिथिगण में परशुराम महादेव, सचिन माजी खिलाड़ी मदन दादा उपस्थित है और हमारे साथ हमारे जाने माने हस्ती यानी कि पुलिस में रहने वाले हमारे दोस्त महेंद्र या उपस्थित है, जिनका भी इस क्रिकेट के माध्यम से मैं स्वागत करना चाहूँगा. और जिनके गावड़ साहब हमारे उपस्थित, जिनका भी स्वागत करना चाहूँगा. इसी बीच अगली गेंद डालने के लिए तैयार. अगली गेंद सौरभ के लिए. हरीश गावण की बिल्कुल बैकफुट डिलीवरी, शॉर्ट पिच गेंद थी, गेंद को पढ़ नहीं पाए. डॉट गेंद की समाप्ति. हमेशा कहते दोस्तों की डॉट गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता और खड़े खड़े खेलने की कोशिश. अगर इस गेंद को खेलना है तो आपकी आंखें जो मैं गेंद के ऊपर निगाहें रखनी होती है, जब ये स्ट्रोक आप खेल सकते हैं. लेकिन वो स्ट्रोक का नहीं, लेकिन ऐसा रहा तो एक डॉट गेंद की समाप्ति. समीकरण बदलता हुआ 10 गेंद और जीतने के लिए जरूरत है अभी भी 19 रनों की. 10 गेंद और 19 रनों की जरूरत. और इसी बीच अगली गेंद थोड़ी सी बाहर निकली थी. बल्लेबाजों ने फिर से जगह से खेलने की कोशिश की थी. डॉट गेंद की समाप्ति. अंपायर काफी, नाइक साहब हमारे काफी चालाक है, हनुमान नाइक, काफी अनुभव जिनके पास मैचों का है, जो लगातार अंपायर की भूमिका में है. ऐसे बीच अगली गेंद हरीश गावण फिर अपने बॉलिंग मार्ग पर आते हुए अपने लंबे रनर के साथ. और ये गेंद ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर. अंपायर ने देखा और शाहरुख खान की स्टाइल देखी है. शाहरुख खान हाथ फैला दे, कभी ना कभी आपने देखा होगा. और 1 रन के साथ टारगेट रनों की संख्या हो चुकी है. 1 रन टीम का स्कोर हो चुका है 3 रन. टीम का स्कोर जीतने के लिए बिल्कुल पेटकर अली को चाहिए, जीतने के लिए 21 रनों की दरकार जारी है. ऐसे बीच अगली गेंद सौरभ के लिए गेंदबाजी करेंगे. शॉर्ट पिच गेंद, फिर से डॉट गेंद की समाप्ति. कभी ना कभी डॉट गेंद जाती है तो प्रेशर ऑटोमेटिक बढ़ जाता है. अभी नहीं तो कभी नहीं. 365 दिनों का इंतजार आपको करना होगा अगले साल के लिए, तभी आप मुकाबला जीत सकते हैं. आपके शरीर में वो जान होनी चाहिए जब आप मुकाबला जीतने की छक्के चौके लगाकर मुकाबला जीता जा सकता है. लेकिन इस संभावना को समाप्त करते हुए बल्लेबाज सौरभ, जिन्होंने पहले 2 रन से अपना खाता खोला था. ऐसे भी अगली गेंद डालने के लिए तैयार. ये गेंद शॉर्ट पिच गेंद कार्पेट रॉय खेला गया है लॉन्ग ऑन डिजन में. गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाए रोहित, एक जाने माने खिलाड़ी जिनसे कोई मिसअंडरस्टैंडिंग नहीं होगी. 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 4 रनों पर. स्ट्राइक को रोटेट किया है बल्लेबाजों ने. अभी प्रतीक है, प्रतीक से उम्मीदें काफ़ी है, लेकिन उम्मीदों पर खरा उतरना होगा अगर अपनी टीम को जीत दिलानी है तो. फिर से हरेश गावण, सामने प्रतीक, आगे जाकर खेलने की कोशिश. बिल्कुल पॉइंट की तरफ गेंद जाती हुई, गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ते हुए 1 रन पूरा किया. दूसरा रन लेना चाहते हैं बल्लेबाज और इसी के साथ दूसरा रन मुकम्मल होता हुआ. इन 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 6 रनों पर. अभी केवल समीकरण बनता हुआ 6 गेंद और जीतने के लिए जरूरत है 15 रनों की. समाधान मेरे साथ स्कोरर में बैठे हैं, काफी अनुभव जिनके पास है और लगातार अतिथिगणों की संख्या. और सुधाकर यहाँ उपस्थित है, मोहन मात्रे भी उपस्थित है सभी, और सचिन मात्रे खास करके उपस्थित है. बिल्कुल दोपहर से आए थे और
बिल्कुल 15 रनों की जरूरत आने वाले 6 गेंदों पर मुकाबला जीतना है तो 2 गेंदों को निर्बल है, छक्का चौका आता है तो कहीं ना कहीं मुकाबला बदल जाएगा। और इस गेंद को खेला है, गेंद हवा में और ये गेंद बिल्कुल बिल्कुल जरूर डीजे। एक जल्दी चलिए, वक्त नहीं है, आगे का मुकाबला ज्यादा और का होगा, फाइनल और सेमीफाइनल का तो देखने के लिए मजा आ जाएगा लोगों को। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद प्रगति पर शॉर्ट पिच गेंद, गेंद को पड़ा गया है, एक रन, एक ही रन वहां मिलेगी। एक रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 13 रन। 4 गेंद और जीतने के लिए जरूरत है 8 रनों की जरूरत। 4 गेंद 8 रनों की दरकार जारी है। 2 चौके मुकाबले को जिता सकते हैं, 2 गेंद मुकाबले को हरा सकते हैं, 2 गेंद मुकाबले को जिता भी सकते हैं। क्रिकेट में कुछ भी हो सकता है, भविष्यवाणी किसी की खरी नहीं उतरी है, मैं भी कुछ कह नहीं सकता, हम भी कुछ कह नहीं सकते, आने वाला वक्त ही बताएगा। और इसी बीच क्रॉस ऑफ लाइन खेलने का इरादा गलत साबित हुआ और इसी के बीच एक डॉट गेंद की समाप्ति। कम से कम स्ट्राइक को रोटेट करते तो स्कोर कार्ड हिलता रहता, लेकिन समीकरण फिर से बदलता हुआ। 3 गेंद और 8 रनों की जरूरत। इसी बीच अगली गेंद और ये बिल्कुल बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। अतिथींचं आगमन जितेगावचे पोलीस दलात कार्यरत असणारे महेश मडवी साहेबांचं शुभ आगमन। महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे जितेगावचे ग्रामस्थ सन्मान्य महेशजी मडवी साहेबांचं शुभ आगमन। या स्पर्धेच्या निमित्तानं मी आपलं करतो सहर्ष स्वागत। राजू नए बल्लेबाज मैदान पर 2 गेंद और जीतने के लिए 8 रनों की दरकार जारी है। बिल्कुल ये 2 गेंद डॉट जाई जाते तो कहीं समीकरण बदल जाता, लेकिन आने वाला वक्त ही बता सकता है। और इसी बीच ये गेंद और इसी के साथ मुकाबला एक तरफा शायद हो जाएगा। एक बॉल में 8 चाहिए, 8 बनते नहीं क्रिकेट में। लायन्स संघ सुजल प्रतिष्ठान आणि या सामन्यातला विनर। एक चेंडू विजयासाठी 8 धावा। आता मारून काय फायदा है। और इसी के साथ राइडर टीम जीती है। जीती हुई टीम को हार्दिक बधाई, हारी हुई टीम है जिनके लिए भी हार्दिक बधाई है। तरी त्याच दरम्यान प्रमुख अतिथीगणांचं आगमन सौरभ मोबाईल पेनचे प्रोप्रायटर, मराठी माणसाच्या हक्काचं दुकान सौरभ मोबाईल पेन यांचे शुभ आगमन आपण आयोजकांना विनंती करतोय।